हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी. रामकृष्ण हरी माऊली. प्रत्येकाला आता एकच आस लागलेली असेल, ती आषाढी वारीची. भक्तांचा संग, वैष्णवांचा पताका, टाळांचे गजर, चंद्रभागेचे स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन. म्हणूनच आपले संत सांगतात, माझ्या जीवेची आवडी, पंढरपुरी नेईन गुडी. पांडुरंगी मन रंगले, गोविंदा ते कुणी वेदले. अशा प्रकारे आता सर्वांना आस लागली आहे, मी कशा प्रकारे वारकऱ्यांसोबत वारीचा आनंद घेत जाईल. त्यामुळे आपल्या साधुसंतांनी सांगितले की, आम्हा व्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी. आनिक ज्ञानोबा साधन, आमुचा विषय कीर्तन. 2 वर्षांपासून ते 102 वर्षापर्यंतचे लोक या वारीमध्ये सहभाग घेतात. प्रत्येकाला आस असते, ती म्हणजे मी कशा प्रकारे वारकऱ्यांची सेवा करेन, कशा प्रकारे देवाचं नाव घेईल, कशा प्रकारे भगवंताचं गुणगान करेल. हीच एक आस असते. म्हणून वारकऱ्यांची सेवा आणि वारकरी होऊन भक्त जात असतात. तुम्ही जर वारीला जात असाल तर काय काय घेऊन जायचं हे पुढे बघा. आपण वारीला जातो म्हणजे आपण एक वारकरी असतो. तर वारकरी तेव्हाच ओळखू येतो जेव्हा तो पांढरे शुभ्र शर्ट, पांढरी शुभ्र धोती आणि डोक्यावरती पांढरी टोपी असेल. तर असा हा वारकऱ्याचा पेहराव असतो. धोती, कुर्ता, वैष्णव टिळक हे सोबत घेऊन जावं. त्याचबरोबर जपमाळ, जेणेकरून आपण भगवंताचं सतत नामस्मरण करेल. आणि वारीला जाताना सतत भजन वगैरे बोललं जातं. तर आपल्यासोबत एक भजनी मालिका ठेवायची. म्हणजे जरी आपल्याला येत नसेल तर त्यामध्ये बघून आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. त्याचबरोबर टाळ ही एक खूप महत्त्वाची गोष्ट असते की विविध ठिकाणी मुक्काम असतात, तिथे भजन वगैरे केले जातं. तर तिथं तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. चालून खूप पाय वगैरे दुखत असेल तर आपल्या आरोग्यासाठी झेंडूबाम, वेगवेगळ्या ठिकाणचं आपण पाणी पितो, त्याच्यामुळे आपला घसा खराब होऊ शकतो. त्यासाठी आपण विक्सच्या काही गोळ्या ठेवू शकतो. त्याचबरोबर वयस्कर लोक जातात, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या गोळ्या असतात, BP, शुगर वगैरे. तर त्या गोळ्या सोबत कणकणीच्या गोळ्या ह्या आपण घेऊन जाऊ शकतो. आणि झोपण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक छोटी ब्लँकेट घ्यायची, ज्याची घडी खूप छोटी होऊ शकते आणि गरम पण असेल. तर असा रोल करून त्याची घडी घालता यावी असे एक ब्लँकेट घ्यायचं. आणि आपल्या जेवणासाठी आपला एक ताट, तांब्या तर आपण सोबत घेतला पाहिजे. म्हणजे की जिथे कुठे भेटेल तिथे आपण ते खाऊ शकतो. तर आपल्यासोबत एक आपला चार्जर घ्यायला पाहिजे की आपल्याला इमर्जन्सीमध्ये कधी कोणाला फोन करायचा असेल आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नसेल तर कुठेही ती आपण चार्ज करू शकतो. तर हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी आपल्याला त्या कधीही कुठेही लागतील. म्हणून आपल्याकडे एक छोटी बॅग असली पाहिजे, जी स्कूल बॅग टाईप असली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या वस्तू ठेवू शकतो. आणि ब्लँकेट वगैरे ठेवण्यासाठी एक गोणी घ्यायची की आपण सतत चालत असतो तर आपण खूप दमून जाईल, म्हणून सगळं सामान त्या गोणीमध्ये भरून आपण ट्रकमध्ये ठेवून द्यायचं. आणि एक डायरी आणि पेन ठेवायचा, ज्याच्यामध्ये आपले सगळे रिलेटिव्सचे नंबर वगैरे आपण त्याच्यामध्ये लिहून ठेवायचे. जेणेकरून आपला मोबाईल वगैरे जरी हरवला तर त्याच्यामध्ये आपल्याला फोन कुठूनही करता येऊ शकतो. आणि नवीन नवीन वारकऱ्यांचे मोबाईल नंबर पण आपण घेऊ शकतो. आणि अशा प्रकारे आपण पंढरपूरची वारी योग्य पद्धतीने आणि कोणतीही अडचण न येता करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी माऊली.